मुलांनो, मी तुम्हाला गणेश आणि कुबेराची कथा ऐकवते. एकेकाळी भांडवल, संपत्ती आणि समृद्धीचे देवता भगवान कुबेर यांनी एक भव्य समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सर्व देवतांना आमंत्रित करून त्यांना एक उत्तम जेवण देण्याचा निर्णय घेतला. जरी या कृत्यामागील त्याचा खरा हेतू इतरांना आपली संपत्ती, मालमत्ता आणि विलासी जीवन दाखवणे आणि बढाई मारणे हा होता. भगवान कुबेराने भगवान शिवासह हजारो देव आणि ऋषींना त्यांच्या पक्षात आमंत्रित केले. भगवान शिवांना आमंत्रित करण्यासाठी कुबेराने स्वतः जाऊन त्यांना स्वतः आमंत्रित करण्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी कुबेर एकांतात कैलासला गेला आणि अतिशय विनम्रतेने भगवान शिव यांना आमंत्रित केले. सर्वात श्रेष्ठ शिव कुबेराचा संपत्ती दाखवण्याचा खरा हेतू जाणून होता, म्हणून त्याने कुबेराला धडा शिकवण्याची योजना आखली. शिवाने कुबेराला सांगितले की काही कारणामुळे तो समारंभाला उपस्थित राहू शकणार नाही. जरी त्याचा प्रिय मुलगा लहान गणेश नक्कीच पार्टीला येईल. शिवाने त्याला त्याची चांगली काळजी घेण्यास आणि त्याला आनंदी करण्यास सांगितले. भगवान कुबेर सहमत झाले आणि पार्टीच्या तयारीसाठी आणि इतर गोष्टीसाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सर्वजण पार्टीला आले आणि भगवान कुबेराची संपत्ती आणि ऐशो आराम पाहून थक्क झाले. लहान गणेशही पार्टीला आला. कुबेराने स्वतः गणेशाचे दाराशी स्वागत केले आणि त्यांना राजवाड्यात घेऊन गेला. त्यानंतर गणेशाला जेवणाच्या टेबलावर जेवणासाठी नेण्यात आले. पाहुण्यांसाठी प्रसिद्ध स्वयंपाकांनी 500हून अधिक वेगवेगळ्या पदार्थ तयार केले. गणेश जेवू लागला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. भगवान गणेशाने एकाच घोटात सर्व अन्न खाल्ले आणि आणखी अन्न मागितले. कुबेराने आणखी अन्न आणण्याचा आदेश दिला. त्याचप्रमाणे गणेशाने त्याला वाढलेले सर्व अन्न खाल्ले. काही मिनिटांनंतर त्याने इतर पाहुण्यांसाठी असलेले सर्व अन्न देखील साफ केले. सर्व अन्न संपल्यामुळे भगवान कुबेर काळजीत आणि अस्वस्थ झाले आणि लहान गणेश अजूनही आणखी अन्न मागत होता. भगवान कुबेरांनी गणेशाला नम्रपणे समजावून सांगितले की स्वयंपाकी आणखी अन्न तयार करेपर्यंत वाट पहा, परंतु त्याने ते नाकारले आणि रागाने आणखी अन्न मागू लागले. काही वेळातच भगवान गणेश राजवाड्यातील प्लेट्स, कटलरी, टेबल, खुर्च्या आणि इतर सर्व लक्झरी वस्तू खाऊ लागले. भगवान कुबेर ताबडतोब शिवाकडे धावले. त्यांना संपूर्ण कहाणी सांगितली आणि मदत मागितली. शिवाने त्यांची कहाणी ऐकली आणि त्यांना प्रेमाने, दयाळूपणे आणि प्रेमाच्या भावनेने गणेशाला मूठभर भाजलेले तांदूळ देण्यास सांगितले. भगवान कुबेर राजवाड्यात परतले आणि प्रेमाने आणि आपुलकीने गणेशाला मूठभर भाजलेले तांदूळ दिले. शेवटी गणेशाचे पोट तृप्त झाले आणि त्याने भगवान कुबेराचे आभार मानले. कुबेराला शिवाचा खरा अर्थ समजला आणि त्याने त्याचा धडा शिकला.